विषमुक्त नैसर्गिक द्राक्ष फुकट खा, शेतात या, वाटेल त्या द्राक्षांचे घड तुमच्या हाताने काढून घ्या। ऐकायला खूप छान वाटतंय ना? पण ही संधी उपलब्ध करून दिली आहे सोलापूर जिल्ह्यातल्या निंबर्गीच्या धर्मराव बिराजदार यांनी। सलग 7 वर्षापासून नैसर्गिक द्राक्ष पिकवण्यात यश मिळवलेल्या या शेतकऱ्यानं यंदाही विषमुक्त द्राक्ष मोफत खाण्यासाठी उपलब्ध करून दिली आहेत। पण त्यासाठी तुम्हाला सोलापूर जिल्ह्यात निंबर्गीला जावं लागेल। झिरो बजेट नैसर्गिक शेतीत तयार झालेल्या विषमुक्त फळाची चव चाखण्याची संधीच सोलापूर जिल्ह्यातल्या धर्मराव बिराजदारांनी ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे। गेल्या 7 वर्षांपासून रासायनिक खतं आणि कीडनाशकांना बगल देऊन द्राक्ष पिकवणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातल्या या शेतकऱ्यानं राज्यातल्या द्राक्ष खवय्यांना आपलं शेत मोफत उपलब्ध करून दिलंय। विषमुक्त माल सगळ्यांपर्यंत पोहोचावा, त्याची चव श्रीमंतांपासून गोरगरिबांपर्यंत सगळ्यांना चाखता यावी, यासाठी हा महोत्सव भरवण्यात आलाय। लोकांना चांगलं अन्न खाण्यासाठी मी आवाहन केलेलं आहे। 5 दिवसाचा महोत्सव ठेवलेला आहे। परदेशातली मागणी आहे। सरांनी म्हणले आपले गावातले लोक, शहरातले लोक, आपले देशातले लोक चांगलं अन्न खाऊ दे, परदेशाला नंतर बघू म्हणल्यावर मी द्राक्ष महोत्सव 1 मार्च ते 5 मार्च द्राक्ष महोत्सव स्वतःच्या शेतामध्येच द्राक्ष बागेमध्ये चव खाऊन जाताना 80 रुपये प्रमाणे घेऊन जावा असं आवाहन केलेलं आहे। द्राक्षाची चव बघा, मार्केटमधले द्राक्ष आणि ह्याच्यात फरक आहे आणि हे एकदम चांगलं पौष्टिक गुणधर्म असलेलं द्राक्ष आहे आणि चव पडला तर जाताना 80 रुपये प्रमाणे घेऊन जावा। 1 मार्च रोजी सुरू झालेला हा महोत्सव जवळपास 5 ते 6 मार्च पर्यंत चालणार आहे। ज्यांना कुणाला रासायनिक खतं, कीडनाशकांशिवाय द्राक्ष कशी पिकवलीत ते जाणून घ्यायचंय, त्यांनी बिराजदारांच्या शेताला नक्कीच भेट द्यायला हवी। की लोकांनी झिरो बजेट नैसर्गिक शेती बघावी। पाळेकर सरांनी जे तंत्र विकसित केले ते तंत्र लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी लोक टीव्हीवर किंवा तुमच्या ह्याच्यावर बघतील, शिबिर करतील, परंतु खरंच इथं आल्यानंतर हे बाग बघितल्यानंतर त्यांच्या लक्षात यावं की विषमुक्त अन्न पिकवण्यासाठी जे पद्धत वापरली जाते किंवा त्यांनी बघितल्यावर खाल्ल्यानंतर त्यांच्या लक्षात येते की आजकाल रासायनिक आणि पेस्टिसाइडमुळे जे आजार होतात लोकांना, त्या आजारापासून दूर राहण्यासाठी इथं येऊन जर लोकांनी खाल्लं आणि खाऊन त्यांनी बघितल्यानंतर त्यांच्या लक्षात जरी आलं की हे विषमुक्त असं असतं, एवढं जरी कळलं तरी सुद्धा भरपूर व्हावं ह्या उद्देशाने महोत्सव ठेवलाय। विकतच घ्यावी असा काय आमचा अट्टास कुठलाच नाही। अट्टास फक्त एवढा की त्या लोकांना माहीत व्हावं की हे विषमुक्त अन्न आपल्याला इथं मिळतंय आणि तिची पिकवण्याची पद्धत काय आहे हे त्यांना कळावं, ह्याच्यासाठी म्हणून आमचा अट्टास आहे खरं। या द्राक्ष महोत्सवात सामील होऊन विषमुक्त द्राक्ष खाल्ल्यानंतर तुम्हाला द्राक्ष घरी न्यायची इच्छा झाली तर मात्र तुम्हाला प्रति किलो 80 रुपये मोजावे लागतील। सोलापूर परिसरातले अनेक ग्राहक येऊन द्राक्ष खातायत आणि पटल्यानंतर घरी जाताना मात्र द्राक्ष विकत घेऊन जातायत। इथं विषमुक्त द्राक्षी, आता जर बाजारातून जर आपण द्राक्षी घेतली ते द्राक्षी एवढं गोड नाही, गोड नसून पूर्णपणे विष। काल फवारल्यानंतर आज द्राक्षी बाजारात घेऊन येतात। ही द्राक्षी अशी पूर्णपणे नैसर्गिक झिरो बजेट नैसर्गिक शेतीत असल्यामुळे इथं आल्यानंतर पूर्ण निसर्गात आपण सामील झाल्यानं वाटतंय। इथं झिरो बजेट नैसर्गिक शेती असल्यामुळे निसर्गात आपण आल्यासारखं वाटतंय। इथं कुठलाही केमिकलचा स्प्रे नाही ना काय नाही। मग हे द्राक्षी खाल्ल्यानंतर कुठल्याही घशाला काही तकलीफ होत नाही, कुठला त्रास होत नाही। आतापर्यंत सोलापुरातले डॉक्टर, वकील, सरकारी अधिकाऱ्यांसह व्यापाऱ्यांनी देखील द्राक्ष खाण्याचा आनंद लुटलाय। जवळपास 300 पेक्षा जास्त ग्राहकांनी द्राक्ष काढून खाण्याचा आनंद लुटलाय। धर्मराव बिराजदारांनी सुभाष पाळेकरांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलेल्या विषमुक्त अन्नाच्या चळवळीला या द्राक्ष महोत्सवामुळे नक्कीच बळकटी मिळणार आहे। संतोष पवार, साम टीव्ही, सोलापूर।